बोरगाव फाटा भाग 9. बंटीने मंगेशच्या बोलण्याकडे कान टवकारून लक्ष दिले. त्याला मंगेशच्या उत्तराची भीती वाटायला लागली होती की मंगेश आता कोणता धक्कादायक खुलासा करेल. वरून त्याने भयानकपणे रडायला सुरू केले होते. मंगेश, सांग ना, तो तिसरा मृतदेह कोणाचा होता? बंटीने घाबरत मंगेशला विचारलं. माझा, मंगेश जोरजोरात रडत म्हणाला. तो जीव तोडून रडू लागला. त्याच्या रडण्याचा त्रास जाणवत होता. हे ऐकून बंटीच्या डोक्यात झपकन मुंग्या आल्या. त्याच्या मागे बसलेला मंगेश नसून त्याचे भूत होते. त्याची पार घाबरून उंटी उडाली होती. एवढ्यात बंटीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि क्षणात दुचाकी रस्त्याच्या मोठ्या खड्ड्यावर जाऊन आदळली आणि दोघेही रस्त्यावर आपटले. रस्त्यावर धुके दाट होती. त्यात रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने भर टाकली. सगळीकडे स्मशान शांतता पसरली. कुठे आहेस बंटी? मंगेश कणत कणत डोके पकडून म्हणाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता आणि त्यातून रक्त व्हायला सुरू झाले होते. त्याने आजूबाजूला पाहिले, पण बंटी कुठे दिसत नव्हता आणि त्याची दुचाकीही कुठे दिसत नव्हती. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. त्याने रुमाल काढला आणि डोक्याच्या जखमेवर घट्ट आवळून बांधला. मंगेश जागेवरून उठला आणि आजूबाजूला पाहू लागला. रस्त्यावर पूर्ण धुके पडली होती, त्यामुळे दूरपर्यंत नजर टाकणे शक्य नव्हते. बंटी कुठे आहेस? मंगेश बंटीला आवाज देत रस्त्याने चालत होता, पण बंटी तिथे असल्याचे निशाण त्याला कुठे दिसत नव्हते. त्यामुळे त्याला वाटले की बंटी या अंधाऱ्या जंगलात निर्मनुष्य रस्त्यावर एकटे सोडून गेला. बंटीसोबत केलेली चेष्टा त्याला खूप महागात पडली होती. आता त्याच्याकडे या अंधाऱ्या जंगलात जीर्ण रस्त्यावर जखमी अवस्थेत दुसऱ्या वाहनाची वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तो विचार करत रस्त्याने चालतच होता की रस्त्याच्या कडेला विखुरलेल्या धुक्यातून त्याला बंटीची दुचाकी दिसली. तसा तो खुश झाला. गाडी इथे आहे म्हणजे बंटी इथेच असेल, तो मनाशीच बोलला. मंगेश दुचाकीजवळ आला. दुचाकीजवळ बंटी नव्हता. बंटी कुठे आहे? त्यांनी बंटीला आवाज दिला. त्याला कळून चुकले होते की बंटी त्याला भूत समजत आहे, त्यामुळे तो समोर येत नाहीये. त्यामुळे मंगेश मोठमोठ्याने बोलायला सुरू केले. बंटी, मला माहिती आहे तू इथेच कुठेतरी लपला आहेस. घाबरू नकोस, मी भूत नाही. मी फक्त तुझी चेष्टा केली होती. वाटल्यास तू माझे पाय बघ. मंगेश आपल्या पायावर मोबाईलची टॉर्च लावून चारही बाजूनी फिरून आपले पाय दाखवले, पण तरीही बंटी समोर येत नव्हता. बंटी, बघितले नाहीस का मी भूत नाही ते? खरंच मी भूत नाही. मी फक्त तुझी चेष्टा केली. त्या दिवशी अपघात स्थळावर मी फक्त 2च मृतदेह पाहिले होते, एक टेम्पोवाल्याचा आणि दुसऱ्या त्या नवीन मुलाचा. मी खरेच भूतांच्या तावडीतून वाचलो होतो. मी फक्त तुला घाबरण्यासाठी खोटे बोललो. मला माहिती होते की तू माझ्या खटाऱ्या बाईकवर, जुन्या सिगरेटवर आणि माझ्या बदललेल्या चेहऱ्याच्या रंगावर संशय घेत होता. पण खरंच माझी गाडी 3 महिन्यापासून गॅरेजमध्ये बंद होती, त्यामुळे गंजली होती. आणि जुनी सिगारेट मी एका टपरीवाल्याकडून फुकट घेतली होती. तो ती सिगारेट पाकिट फेकणार होता. मी त्याला म्हणालो की एवढी क्यूट वस्तू तू टाकून कशी देणार? दे, मी घेऊन जातो. आणि मी सिगारेटची 10-12 पाकिटं घेऊन आलो. आणि प्रश्न राहिला माझ्या बदललेल्या काळ्या कुट्टे चेहऱ्याचा, तर ते कॉस्मेटिकमुळे झाला आहे. मला माहीत होतं की तू मला भूत समजायला लागला आहेस, त्यामुळे मी मुद्दाम चाचपल्यासारखे केले तुला घाबरवण्यासाठी. जेव्हा तू मला बोरगाव फाट्याविषयी विचारले तेव्हा तुला घाबरवण्यासाठी मी तुला 3 मृतदेह पाहिल्याचे सांगितले. आणि तुला प्रश्न पडला असेल की बोरगाव फाट्यावर भूत आहेत हे माहीत असूनही मी इकडे एवढ्या रात्री कसं काय येतो? देवाच्या कृपेने मी त्या रात्री वाचलो होतो आणि त्या रात्री माझ्यासोबत घडलेला प्रसंग बोरगावातील लोकांना सांगितला. तेव्हा अजून अपघात रोखण्यासाठी गावातील लोकांनी रामभाऊच्या मृत्यूसाठी बोरगाव फाट्यावर पूजापाठ केली. त्याचा अर्थ त्याच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण केल्या. गावातील लोकांनी पैसा जमा करून रामभाऊच्या मुलीचे लग्न लावून दिले. त्याच्यावर असलेले कर्ज माफ करण्यात आले आणि तेव्हापासून रात्री बोरगाव फाट्यावर रामभाऊचा ढाबा दिसण्यास बंद झाला. बोरगाव फाट्यावरील अपघातांची मालिका बंद झाली. काही दिवस मीही इकडे येण्यास घाबरत होतो, पण हे प्रेमात सर्व काही करावं लागतं. तिला भेटण्यासाठी नेहमी रात्री गुपचूप इकडे येतो आणि मला समजले की खरंच रामभाऊचं भूत आता या जगात नाही आणि विठ्ठल ढाबेवाल्यालाही मुक्ती मिळाली होती. त्यामुळे बोरगाव फाट्यावर रात्री अपरात्री फिरण्यास मी आता घाबरत नाही. या घटनेला 1 वर्ष झाले होते. पण मला प्रश्न पडला आहे की तुला बोरगाव फाट्याची गोष्ट विठ्ठल ढाबेवाल्यांनी आज कशी काय सांगितली? त्याला तर केव्हाच मुक्ती मिळाली आहे. मंगेश विचारात पडला. बरं, मी तुझी माफी मागतो. आय एम सो सॉरी. आता तरी समोर ये. पण तरीही बंटी त्याच्या समोर येत नव्हता. मंगेश चालता चालता बोलू लागला. ओके, आता तुला अजूनही वाटत आहे का मी भूत आहे? हे बघ, मला जखम झाली आहे आणि
त्यातून रक्त येत आहे. मी भूत असलो असतो तर मला जखम झाली नसती आणि त्यातून रक्तही आला नसता. तेवढ्यात त्याच्या कानावर मागून कसला तरी चुळबुळ पडली. त्याने मागे वळून पाहिले. तो गाडीच्या थोड्याच अंतरावर आला होता आणि गाडीच्या पलीकडे असलेले झुडूप हलत होते. बंटी, तूच आहेस ना? मंगेश म्हणाला. पण तरीही बंटीने काहीच उत्तर दिले नाही. तो त्या झुडपाकडे हळूहळू दबक्या पावलांनी जाऊ लागला. तेवढ्यात तो कोणत्या तरी वस्तूला ठेचकाळून खाली पडला. त्याने टॉर्च त्या वस्तूकडे वळवली आणि जोरात ओरडला, फटफटी! पण मगाशी तर येथे नव्हती, मग आता कुठून आली? त्याच्या रस्त्यात एक जुनाट फटफटी पडली होती, जी काहीशी गंजलेली होती. तो फटफटी पाहत होता. फटफटीचे बरेचसे पार्ट तुटलेले आणि घासलेले होते. म्हणजे फटफटीचा अपघात झाला होता आणि ती चालायची लायकी नाही आणि त्यामुळे इथे अशी धुळाकात पडली आहे. पण मला प्रश्न पडला की बंटीच्या गाडीपासून इथेपर्यंत येत असताना मगाशी मी ठेचकाळलो का नाही, आणि आता वापस गाडीकडे येत असताना मी कसा काय धडकलो? तो फटफटीला नीट निरखून पाहत होता. फटफटीचे हेड गायब होते. तोच त्याच्या डोक्यावर एक विचार येऊन गेला. फटफटीच्या हेड आणि विना एक रिअर मिरर. त्याला आता या अंधाऱ्या रात्रीची भीती वाटायला लागली होती. हा बोरगाव फाटा तर नाही ना? तो मनाशीच घाबरून म्हणाला. त्याने पटकन फटफटीचा काच पाहिला. तिचे दोन्ही मिरर गायब होते आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. मी पण कसले विचार करतो. रामभाऊला तर केव्हाच मुक्ती मिळाली आहे, मग आता त्याची फटफटी कशाला येईल ते? तो नेबळाटासारखे हसून स्वतःशीच बोलला. तो त्याच्या जागेवरून उठला. त्याने मागे वळून पाहिले. समोरच्या झुडपातून होत असलेली हालचाल आता बंद झाली होती. मंगेश त्या झुडपापाशी आला. बंटी! मंगेश घाबरून कोरड्या पडलेल्या घशातून ताकद एकवटून भित्र्या मांजरसारखा बोलला. तसे ते झुडूप पुन्हा हलले. बंटी, बाहेर ये, मी मंगेश आहे, तो घाबरून म्हणाला. तसे ते झुडूप अजूनही हलले. बंटी, बाहेर ये यार, मी आधीच खूप घाबरलो आहे. अजून भीती दाखवू नकोस. मला माहीत आहे झुडपामागे तूच आहेस. झुडपात हात घालून आत डोकून पाण्याची त्याला भीती वाटत होती. बंटी, घाबरून म्हणत त्याने झुडूप सरकवण्यासाठी आपला एक हात समोर केला. त्याचा थरथरता हात झुडपाला सरकवणारच होता की तेवढ्यात झापाक असा आवाज आला आणि मंगेश दचकून मागे सरकला. आवाज त्याच्या पाठीमागून आला होता. तो आवाज एका चारचाकी वाहनाचा दरवाजा बंद करण्याचा होता. त्याने हळूच मागे वळून पाहिले. दाट पसरलेल्या धुक्यांनी समोरचं काहीच दिसत नव्हते. थोडीशी हिंमत एकवटून तो त्या दिशेने चालायला लागला. हळूच रस्त्यात आडवी पडलेली फटफटी त्याने ओलांडली आणि देवाचे नाव घेत तो दबक्या पावलांनी समोर नजर रोखून चालू लागला. तोच कच असा आवाज आला. नाही नाही, आरसा असू नये, प्लीज देवा, आरसा असू नये. तो वेड्यासारखा पुटपुटला आणि घाबरत घाबरत त्याने आपल्या पायाकडे टॉर्च वळवली आणि त्याची धडकीच भरली. त्याचा पाय गाडीपासून तुटलेल्या एक रिअर मिररवर पडला होता आणि तो त्याच फटफटीचा होता. याचा अर्थ ही फटफटी रामभाऊचीच आहे. तो विचार करतच होता की पुन्हा एकदा झाप असा आवाज आला. तो आवाज पुन्हा त्या दिशेने येत होता आणि तो गाडीचा दरवाजा बंद केल्याचा आला होता. भीतीने मंगेश घामाघूम झाला होता. इथे एवढ्या अंधारा रात्री तो एकटाच होता व बंटी मगापासून गायब होता. त्याला आता बंटीची काळजी वाटायला लागली होती. रामभाऊची जुनाट फटफटी त्याला अचानकपणे दिसली होती आणि वरून यात धुक्यांची भर. धुक्यांमुळे तर हातभर अंतरावर सुद्धा नजर जाणे मुश्किल झाले होते आणि त्यातल्या त्यात मनात धडकी भरणाऱ्या गाडीचा दरवाजाचा आवाज. मनात हिंमत एकवटून तो हळूहळू पुढे सरकत होता. धुक्यात आपल्या हाताने आंधळ्यासारखे चापतच तो त्या वाहनापर्यंत मार्ग काढत होता. तोच त्याच्या हातात गाडीचा दरवाजा आला. गाडीचा काच उघडा होता. त्याने आत वाकून पाहिले. आत कोणीच नव्हते. त्याची नजर समोर काचेवर गेली. पूर्ण काचेला तडे गेले होते. तो गाडीपासून दूर सरकला आणि तो एकदम दचकला. तो एक टेम्पो होता. न्यू जनता टप मेकर, वाकडी. त्याने टपवरचे नाव वाचले. हा टेम्पो त्याच्या ओळखीचा होता. त्याने पुढे सरकून टेम्पोत वाकून पाहिले. टेम्पोत त्याला टेम्पोची चावी दिसली, अगदी तेच किचन असलेली, आणि त्याला कळून चुकले की हा टेम्पो त्याच टेम्पोलाचा आहे. त्याने मागे वळून पाहिले. त्याच्या नजरेस ते उंच वाळलेले वडाचं झाड दृष्टीस पडले. खाटखाट त्याच्या कानावर आवाज पडला. रांझण, तो घाबरून बडबडला आणि त्याची हिंमत होत नव्हती त्या आवाजाच्या दिशेने पाहण्याची. पण तरीही थरथर कापत त्याने आपली मान वळवली आणि तो रांझण दिसला आणि नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. बोरगाव फाटा. पुढे काय होईल तुम्हाला प्रश्न पडला असेल, ऐका पुढच्या भागात.